हाय नमस्कार, मी बाबूची मम्मी. तर माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि स्पेशली आजच्या ब्लॉगमध्ये तर हे डेलीचं रुटीनच आहे. आणि तुम्ही मागच्या ब्लॉगला मला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून मी धन्यवाद करते. असंच प्रेम माझ्यासोबत राहू द्या. आणि कधी कधी ना थोडं डिमोटिवेट पण होतं, बट ठीक आहे, होतंच आहे, चढ उतार लाईफमध्ये होणारच, असं जाऊ द्या. तर आज आहे बाबूचं लसीकरण. आणि त्याच्यासाठीच आम्हाला जायचं आहे गावात. म्हणजे खेडेगावात कसं असतं ना, महिन्यातून एक शुक्रवार म्हणजे महिन्यातून एक दिवसच लसीकरण असतं. तेच मग इथे शुक्रवारी असतं. तर बाबूची ही ना 16 महिन्याची लस आहे तसं म्हटलं तर. बट डिफरन्स कसं सांगावं आता तुम्हाला, म्हणजे मला द्यायची होती त्याला 16 महिने कंप्लीट झाल्यावर त्या कार्डवर तसंच दिलेले 16 महिने ते 24 म्हणजे आत तुम्ही देऊ शकता. पण ती सिस्टरला बोलले मग मी, तर त्या बोलल्या की 18 महिन्यानंतर घे म्हणून. आणि त्यामुळं मी 2 महिने थांबले. आणि आता म्हटलं बघूया आपण. तर आज पण असा प्रॉब्लेम झाला आहे की त्याची ना लास्ट एंडिंगची डेट आहे, म्हणजेच 29 डेट आहे. तर त्याला ना आता देतात आणि ते पण मोठं कन्फ्युजन आहे, कारण त्याला 18 महिने कंप्लीट व्हायला 8 ते 10 दिवस बाकी आहे अजून पण. तर आई बोलली की चल आपण जाऊन येऊया, बघूया दिली तर घेऊया, नाही तर मग नेक्स्ट मंथमध्ये असा विचार आहे आमचा. आणि शेवटी ना लसीकरण म्हटलं ना तसं अंगाला थरथरा येतो, कारण लेकरं पण खूप बेजार करतात, आपली पण खूप बेजारी. ते एवढे इंजेक्शन डायरेक्ट टोचतात, बाबा म्हणजे त्याचंही ना 1.5 महिन्याचं लसीकरण होतं. तेव्हा ना मी खूप घाबरली होती, म्हणजे एवढं बेजार केलं होतं. आणि माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती, त्यात मला मुलग्याचा पण त्रास होता, त्यामुळे मला डिफिकल्ट जाईल ते. आणि त्याला खूप ताप वगैरे होती. त्यानंतरच्या बाकी लसीकरणाला त्याने एवढं बेजार नाही केलं. आणि आता त्याला सगळं समजतं. आता तर ती बेजार करतो ते बघूया आपण. तर चला पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. आणि बस. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि मला एक कमेंट तरी नक्की करत जा की तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला म्हणून, म्हणजे कसा वाटला म्हणून. तर चला आता आपण निघूया, लसीकरण घेऊया. बाबू आज काय आज काय कुठं भाऊ करणे, भाऊ तिथं करणे, भाऊ कुठं करणे, भाऊ आपल्याला इंजेक्शनच माहीत नाही झाल्यापासून. लसशिवाय इंजेक्शनच नाही माहिती. कुठं भाऊ करायचं आहे, कुठं करायचं आहे भाऊ, इथं भुशून भुशून. कुठं करायचा भाऊ, कुठं करायचा सांग पटकन. आई म्हण, आई 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 म्हण आई आई आई. त्यानंतर आम्ही दोघांनी आंघोळ वगैरे केली. आणि बाबू बघा किती नाटकं करतोय. यांना ना खूप नोटंकी येते बरं का. तो दिसतो तेवढा शांत नाही, खूप आगाव येईल करू माझं. त्यानंतर बघा कसं मस्ती करतोय. आणि मला नेहमी म्हणतात माझ्यासोबत मस्ती कर किंवा खेळ, त्याला खूप आवडतं. त्यानंतर थोडासा त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला. आणि हे दिवस परत येणार पण नाही. तो बघा ना किती लवकर मोठा झाला, म्हणता आता वाटतंय छोटा होता तेव्हा किती छान होता. म्हणजे असं लगेच दिवस गेले असं झालं आहे. एवढूसा होता जेव्हा माझ्या हातात होता, आणि आता बघा हातात लगे खाली चालायला सुद्धा लागला. असंच त्याला बघून मला असं खूप खुशी होती. आणि एक दुःख पण होतं की याचं लहानपण किती पटकन चाललं आहे म्हणून. त्यानंतर मग बघा ही बेडरूमची अवस्था आमची. तर चला म्हटलं आता झटपट आवरून घेऊया. तर त्याची मस्ती इथे पण थांबत नव्हती, म्हणजे त्याचं म्हणणं तू माझ्यासोबत खेळ. त्यानंतर मग म्हटलं चला आता लसीकरणासाठी जायचं म्हणून मी पटापट आवरून घेतलं. तुम्ही बघू शकता मी चुटकीतच आवरून घेतलं. नाही हो, मस्ती करते. चला आता ना सगळ्यात अगोदर ना कपडे वाळू घालते. एवढी दमले ना मी, अक्षरशः सकाळी व्यायाम वगैरे करते, त्याच्या बाद हे घरातले थोडेफार आईला कामं करू लागली ना, खूप असं दमायला होतं. मस्त ऊन आहे, असं वाटतंय लगे इथं वरती यावं जेवण घेऊन. पण उन्हात मस्त असं जेवण करावं.
कपडे तर वाळू घालून झाले आता. कुठं जायचं असलं ना तर आपल्या बायकांचं कसं आहे, सगळी तयारी आपल्याला करावं लागते. तसं तर आपल्याला कुठंच जाता येत नाही. त्यामुळं कपडे वगैरे धुवून आता वाळू घातले. आता डायरेक्ट संध्याकाळीच वरती यायचं, कपडे वगैरे काढून न्यायचे. आणि नाही ते ना शाळा चालली आहे, म्हणजे शाळेतलं ते सकाळी म्हणत नाही त्याला काय म्हणतात, विसरले मी. माझ्या बी शाळेत होतं ते काय म्हणतात त्याला, अरे मला त्याचं नाव नाही आठवते. पण हे ना आपण 5 क्वेश्चन विचारायचे, 5 शब्द विचारायचे. हा परिपाठ सॉरी आठवलं, परिपाठसाठी. तर तो परिपाठ बघून आणि ती शाळा बघून मला माझ्या शाळेची खूप अशी आठवण आली. आम्ही खूप धमाल मस्ती केलेली शाळेवर. तर चला आता त्यावर आपण नंतर बोलूया, सध्याचे कामं करून घेऊया. तर हे असं आहे माझं आजचं जेवणाचं ताट. म्हणजे मटकीची भाजी केलेली आईने मस्त. मी काला चुरूनच खाते. तुमच्या इकडे याला काय म्हणतात काही माहीत नाही, पण आम्ही तरी कालाच म्हणतो. आणि पापड, लोणचं हे तर मला लागतंच. तर चला आता मी ना, माझी एक सिरियल आहे लग्नानंतर होईलच प्रेम, ही नावाची ही सिरियल मी बघते. तर आता ती सिरियल लावते, ती बघ. तुम्ही पण माझ्यासारखी अशी सिरियल बघता का हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी जे बघते का ती पण बघता तुम्ही, तर ते पण मला सांगा. त्यानंतर आम्ही रेडी वगैरे झालो आणि गेलो मस्त अंगणवाडीत. तर बाबू बघा किती खुश होता, त्याला सगळं नवीन दिसत होतं आणि त्याला माहीतच नव्हतं त्याच्यासोबत काय होणार आहे म्हणून. नंतर मग जेव्हा त्याला लस वगैरे दिली तेव्हा तो खूप वगैरे रडला. त्यानंतर मग आम्ही लगेच घरी आलो आणि तापाची टॅबलेट वगैरे दिली होती. अजून तर काही ताप आली नव्हती, बट ताप यायच्या आधीच म्हटलं देऊन टाकूया म्हणून मी त्याला टॅबलेट वगैरे दिली. आणि आता तरी सध्या तो खेळतोय, बघूया आता नंतर काय रिॲक्शन होती तर त्याची. तर बघा बाबूची ना झोप पण झाली आणि त्याला काही ताप वगैरे पण आली नाही. आता मी त्याला दुपारचा पण डोस होता तापेचा, तो पण देऊन टाकला. आणि म्हटलं चला आता ॲपल वगैरे खातो, कारण त्याला छान अशी झोप पण झाली होती त्याची. मग मी तर झोपेतून उठल्यावर ॲपल वगैरे खाऊ घालत असते. तर ह्यावेळेस काही लसी म्हणजे लहानपणी फक्त 1.5 महिन्याचा होता तेव्हाच त्याला त्रास झाला होता. त्याच्या बाद त्याला जास्त त्रासच झाला नाही. पण एक की त्याच्या मांडीत ना अशी छोटीशी गाठ येते आणि ती मग मी 3 ते 4 दिवस ना बर्फ घेते एका कपड्यात आणि ती त्याला शेकत वगैरे राहतात बर्फाने, म्हणजे ती वितळून जाते छानपैकी. त्यामुळं असं करते मी. तुमच्या लेकरांना काही असं होत असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. तसं तर ते सगळ्यांना सांगतं की थंड पाणी बर्फ लावा म्हणून. तर बघा तुम्ही, माझा बाबू असं वाटत नाही आहे की त्यानं लसीकरण घेतलं आहे म्हणून मस्त असा खेळतोय. चला चांगलं तरी झालं, कमीत कमी त्याने परेशान नाही केलं. आणि बस मग चला, ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चलो बाय बाय.